हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत ईव्हीएस क्लास 1 युनिट नंबर 4 मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. मीन्स म्हणजे साधने, ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक, कम्युनिकेशन म्हणजेच काय संवाद म्हणजेच जे आपण बोलतो किंवा पत्राने पाठवून देतो माहिती, त्याला कम्युनिकेशन असं म्हणतात. तर या लेसनचं मिनिंग आहे वाहतुकीची साधने आणि संवादाची साधने. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय? वाहतुकीची साधने. वी हॅव टू मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस. तर आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी काय करत असतो? हालचाल करत असतो, जात असतो. एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असतो. इफ द डिस्टन्स इज शॉर्ट वी वॉक. जर अंतर जर कमी असेल, डिस्टन्स जर कमी असेल तर आपण पायी चालत जातो. बट गो टू द डिस्टंट प्लेसेस. जर आपल्याला खूपच लांब जायचं असेल, डिस्टन्स म्हणजेच काय? खूपच लांब. वी यूज सम मीन्स ऑफ द ट्रान्सपोर्ट. मग आपल्याला खूपच जर लांब जायचं असेल तर इथं आपण ट्रान्सपोर्ट्स यूज करतो, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट्स यूज करतो, वाहतुकीनं जातो. In the villages, bullock carts and the horse carts carry people and their luggages from one place to another. तर इथं विलेज म्हणजेच काय? खेडेगावात. तर आपल्याला माणसांना किंवा त्यांच्या लगेजेसना एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल तर इथं आपण बुलक कार्ड यूज करतो. बुलक कार्ड म्हणजेच काय? बैलगाडी वापरतो किंवा हॉर्स कार्ड किंवा घोडागाडी येथे वापरला जातो. In sandy areas, camel carry people and their luggage from one place to another. तर सँडी एरियामध्ये, वाळवंटी प्रदेशात, सँडी एरिया म्हणजेच काय? वाळवंटी प्रदेशात कॅमल कॅरी द पीपल्स अँड देअर लगेज. तर इथे उंठ असतो. वाळवंटी प्रदेशात काय करत असतो? उंठ काय करतो? माणसांना आणि त्यांच्या सामानांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं काम इथे उंठ करत असतो. तर उंठ हा काय झालेला आहे? इथं मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट झालेला आहे. कॅमल काय झालेला आहे? मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. इन द सिटीज वी फाइंड मेनी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. तर आपल्याला शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट तिथं दिसून येतील, वेगवेगळे वाहतूक तिथं दिसून येणार आहेत. पीपल यूज सायकल्स, मोटरसायकल्स, कार्स, बसेस अँड ऑटो रिक्षाज टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तर सिटीजमध्ये, शहरामध्ये जे पीपल असतात, जे माणसं असतात, तर ते काय यूज करत असतात? सायकल्स यूज करत असतात. मोटरसायकल म्हणजेच काय? गाडी, कार्स, बसेस, ऑटो रिक्षा यांचा वापर करून ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असतात. दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. वन प्लेस टू अनदर म्हणजेच काय? एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ह्या सगळ्या ट्रान्सपोर्टचा येथे सिटीजमध्ये यूज केला जातो. टू कॅरी गुड्स पीपल यूज हँड कार्ट्स, टेम्पोज अँड ट्रक्स. तर माणसांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सायकल, मोटरसायकल, कार, बसेस अँड ऑटो रिक्षाज आहेत. पण इथं शहरामध्ये आपल्याला जर गुड्स पाठवायचे असेल, गुड्स म्हणजेच काय? सामान, जड सामान एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं असेल तर इथे आपण काय यूज करतो? हँड कार्ट्स यूज करतो, म्हणजेच काय? ढकलगाडी. टेम्पोज यूज केला जातो किंवा ट्रक्स यूज केले जातात. टू ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स वी यूज अ बसेस अँड ट्रेन. सिटीजमध्ये जर खूपच लॉंग डिस्टन्स आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल, खूपच लांब ट्रॅव्हल करायचं असेल तर इथे आपण बस किंवा ट्रेन यूज करतो. द ट्रेन रन्स ॲट अ ग्रेट स्पीड अँड कॅन कॅरी अ लॉट ऑफ पीपल. जो ट्रेन असतो, जो रेल्वे असतो, तो खूपच स्पीडनं ट्रॅव्हल करत असतो, खूपच स्पीडनं तो जात असतो आणि भरपूर माणसांना तो कॅरी केलेला असतो. कॅरी अ लॉट म्हणजेच काय? खूपच. पीपल म्हणजेच काय? माणसांना, खूपच माणसांना ट्रेन काय करतो? कॅरी करतो, घेतो आणि खूपच स्पीडनं तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांना घेऊन जातो. हेवी लोड्स आर ट्रान्सपोर्टेड इन गुड्स ट्रेन्स. आणि जे जड सामान असतं त्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा इथे सेपरेट ट्रेन असतो, त्याला गुड्स ट्रेन्स असं म्हणलेलं आहे. जो सामान पोहोचवण्याचं काम करत असतो रेल्वे, त्याला गुड्स ट्रेन्स येथे म्हणण्यात आलेलं आहे. टू ट्रॅव्हल बाय सी वी यूज अ शिप. तर आपल्याला समुद्रामधून जर प्रवास करायचा असेल तर आपण इथं जहाजाने प्रवास करतो. शिप्स म्हणजेच काय? जहाजाने प्रवास करतो. अ शिप कॅन कॅरी अ लॉट ऑफ पीपल. येथे शिप सुद्धा, जहाज सुद्धा काय करते? भरपूर माणसांना घेऊ शकते आणि ट्रॅव्हल करू शकते. टू ट्रॅव्हल व्हेरी लॉंग डिस्टन्सेस or to reach a certain places faster we can go by aeroplanes. तर आपल्याला खूपच लांब डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय, खूपच लांब जायचंय
ट्रॅव्हल करायला आणि रीच अ सर्टन प्लेसेस, त्या प्लेसेसवर जाऊन पोहोचायचं आहे. कसं? फास्टर, खूपच फास्ट, लवकरात लवकर जाऊन पोहोचायचं आहे. तर इथे आपण एरोप्लेनचा वापर करतो. द एरोप्लेन इज द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. तर एरोप्लेन हा काय आहे? सगळ्यात फास्ट जाणारा ट्रान्सपोर्ट आहे, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. सगळ्यात कमीत कमी वेळामध्ये तुम्ही लांबच्या प्रवासाला तेथे जाऊ शकता. दॅट आफ्टर सेकंड वन देण्यात आलेला आहे मीन्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजेच काय? आपण जे काही संवाद करतो, बोलतो एकमेकांशी, त्यालाच कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. तर इथं संवादाची साधने कोणकोणती आहेत, मीन्स कुठले कुठले आहेत ते आपण पाहून घेऊया. रेडिओ. रेडिओ, द रेडिओ इज ब्रॉडकास्ट द लेटेस्ट लोकल, नॅशनल अँड इंटरनॅशनल न्यूज. तर रेडिओ काय करत असतो? ब्रॉडकास्ट करत असतो. काय करत असतो? प्रसारित करत असतो. लोकल न्यूज म्हणजे स्थानिक, आपल्या शहरामध्ये, ज्या शहरात आपण राहत असतो त्या शहरात कुठल्या घटना घडलेल्या आहेत त्याला लोकल असं म्हणतात. नॅशनल म्हणजेच राष्ट्रीय, आणि इंटरनॅशनल म्हणजेच काय? आंतरराष्ट्रीय, जे काही घडामोडी चाललेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं इथे ब्रॉडकास्टिंग होतं किंवा इथं माहिती प्रसारित केलं जातं. दॅट आफ्टर टेलिव्हिजन आहे. टेलिव्हिजन म्हणजेच काय? टीव्ही. We can watch news and views from all over the world on a TV. कोणताही न्यूज असू दे, कुठलीही माहिती असू द्या किंवा बातमी असू दे किंवा काहीही पाहायचं राहू द्या, जगात कुठं काय घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण टेलिव्हिजनवर पाहू शकतो, टीव्हीवर पाहू शकतो. न्यूजपेपर आहे नेक्स्ट वन. द न्यूजपेपर. न्यूजपेपर म्हणजेच काय? वर्तमानपत्र. The newspapers print the latest news. We can read about all the important events around us in the newspapers. They also carries advertisement. तर न्यूजपेपर हा प्रिंटेड असतो. काय केलेला असतो? प्रिंट केलेला असतो आणि लेटेस्ट न्यूज आलेल्या असतात. ताज्या घडामोडींच्या बातम्या त्याच्यात देण्यात आलेल्या असतात. तसेच ते इम्पॉर्टंट इव्हेंट्स कुठले कुठले घडलेले असतात आपल्या आजूबाजूला त्यांचाही उल्लेख त्या न्यूजपेपरमध्ये झालेला असतो. तसेच न्यूजपेपर काय करत असतो? ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो, जाहिराती करत असतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेटर्स. लेटर्स म्हणजेच काय? पत्र. लेटर्स म्हणजेच काय? पत्र किंवा तार. वी राईट लेटर्स अवर रिलेटिव्स ऑर फ्रेंड्स हू आर स्टेईंग फार अवे. तर आपण येथे आपल्या नातेवाईकांना, रिलेटिव्स म्हणजेच काय? नातेवाईकांना किंवा आपल्या फ्रेंड्सला, मित्रमैत्रिणींना आपण काय करत असतो? पत्र लिहित असतो, जे आपल्यापासून खूपच लांब राहतात. वी रिसीव्ह देअर रिप्लायज ऑल्सो बाय द पोस्ट. आपण जेव्हा लिहितो, जेव्हा ते पत्र त्यांना भेटतं ते सुद्धा आपल्याला काय करतात? पत्र लिहितात. अशा प्रकारे त्यांचं रिप्लाय सुद्धा आपल्याला पोस्टनं भेटलं जातं. वी कम टू नो ऑल द लेटेस्ट हॅपनिंग थ्रू द लेटर्स. तर आजूबाजूला काय चाललेलं आहे, नवीन जे काही चाललेलं आहे आपल्याला लेटरमधून सुद्धा कळू शकते. टेलिफोन. टेलिफोन म्हणजेच काय? दूरध्वनी. We can talk to people who are away from us by using telephones and cell phones. तर आपल्यापासून काही माणसं खूपच लांब राहतात, त्यांच्यासोबत आपण टेलिफोन यूज करून किंवा सेलफोन यूज करून काय करू शकतो? बोलू शकतो. टॉक म्हणजेच काय? बोलू शकतो. दिस हेल्प अस टू पास ऑन अँड रिसीव्ह अर्जंट मेसेज. जर आपलं अर्जंट मेसेज असेल, तातडीचं काही मेसेज असेल तर तिथे आपण त्यांना सांगू शकतो, त्यांच्याकडून सुद्धा मेसेज आपण इथे रिसीव्ह करू शकतो. We can make local and long distance call over the telephone or a cell phone. तर आपण लोकल कॉल सुद्धा करू शकतो. येथे राहून आपल्या शहरातच दुसऱ्या लोकांना सुद्धा आपण कॉल करू शकतो किंवा लॉंग डिस्टन्स दुसऱ्या शहरात असेल किंवा दुसऱ्या राज्यात असेल किंवा दुसऱ्या देशात असेल, अशी लॉंग डिस्टन्सचे कॉल सुद्धा आपण टेलिफोन और अ सेल फोन वरून आपण इथे करू शकतो. रिमेंबर, लक्षात ठेवा, the different means of transport enable us to travel and carry goods from one place to another place. तर different जे means of travels आहेत, like एरोप्लेन, शिप, बस, ट्रेन, बायसिकल, मोटारसायकल, या सगळ्या वेगवेगळ्या means of transports यूज करून आपण काय करू शकतो? ट्रॅव्हल करू शकतो आणि जड सामान, गुड्स म्हणजेच काय? सामान, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी इझिली काय करू शकतो? पोहोचवू शकतो. There are various means of through which we can receive and send information. अशा प्रकारची वेगवेगळी साधने आहेत, त्यांचा वापर करून आपण इथे मेसेज पाठवू सुद्धा शकतो आणि रिसीव्ह सुद्धा करू शकतो. दॅट आफ्टर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे.
फिल इन द राईट कॉलम द व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट्स गिवन इन द ब्रॅकेट. तर ब्रॅकेटमध्ये काही आपल्याला मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट्स देण्यात आलेले आहे, तर त्या ट्रान्सपोर्ट्सला आपल्याला राईट कॉलममध्ये लिहून घ्यायचं आहे. तर एरोप्लेन हा जो आहे एअरवे आहे, हवेतून उडत असतो, तर एरोप्लेन कशात येणार आहे? एअरवे मध्ये येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कार. कार हा रोडवरून जातो म्हणून कार हा रोडवे मध्ये येईल. शिप. शिप हा वॉटरवे आहे, पाण्यातून जात असतो म्हणून वॉटरवे मध्ये लिहून घ्या. बुलक कार्ट हा रोडवे आहे. ट्रेन हा रेल्वेने जातो. बोट हा वॉटरवे आहे आणि हेलिकॉप्टर हा एअरवे होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मेन्शन द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट्स यू हॅव ट्रॅव्हल टिल टुडे. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या मीन्सनं ट्रॅव्हल केलेल्या आहात, कोणकोणत्या वाहतुकानं आतापर्यंत ट्रॅव्हल केलेल्या आहेत, त्या सगळ्या व्हेकल्सचे नावं इथं काय करायचे आहेत? मेन्शन करायचे आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट सर्कल द थिंग्स दॅट यू हॅव. आता खाली काही आपल्याला लिस्ट देण्यात आलेली आहे, त्यापैकी त्या वस्तूंपैकी तुमच्याकडे कोणकोणत्या वस्तू तुमच्याकडे प्रेझेंट आहेत, आता सध्याला आहेत, त्यांना काय करा म्हटलेलं आहे? सर्कल करा म्हटलेलं आहे. तर रेडिओ आहे, तर याला सर्कल करून घेऊया. बायसिकल आहे. टेलिव्हिजन प्रत्येकाच्या घरी असतं म्हणजेच टीव्ही. कार नाही. टेलिफोन प्रेझेंट आहे. लेटर बॉक्स नाहीये. केबल कनेक्शन आहे. अँड कम्प्युटर आहे. तर तुमच्या घरात कोणकोणते वस्तू उपलब्ध आहेत त्यांना काय करून घ्यायचं आहे, तर आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर 4 मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.